मकर राशीच्या जातकांना हा महिना शिक्षणासाठी कसा असेल? व्यवसाय वृद्धिंगत होणारा आहे की व्यवसायामध्ये काही बदल परिवर्तन करावेत किंवा नवीन काहीतरी ऍड करावं असा काही सर विचार घेऊन येणारा असणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्या करिअरची ग्रोथ कशी वाढणारी असणार आहे, या सगळ्या माहितीची आज या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. नमस्कार, आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थानाचे अधिपती शनी होतात, ज्यांचं गोचर तृतीय भावातनं होत आहे, मीन राशीतनं. तृतीय स्थानात शनी आले. 1 वर्षापासूनचा हा कालावधी आहे. तुमच्या जीवनामध्ये एक विशेष बदल परिवर्तन ते करून देत आहेत. लग्नेश तृतीयातनं गोचर करणं म्हणजे पराक्रमाची परिकाष्ठा गाठणं असं म्हणायला हरकत नाही. तृतीय स्थानातले शनी जे प्रथम भावाचे अधिपती होतात, ते तुम्हाला इच्छाशक्तीने प्रत्येक गोष्टीमधलं कार्यामधलं नियोजन करून देत असतात, अधिक कार्यक्षम करत असतात. त्यामुळे हा महिना विशेष प्रयत्नांचा, परिश्रमाचा असा असणार आहे. धनस्थानावरून आपण कुटुंब सुख आणि इन्व्हेस्टमेंट पाहतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणुकी करायच्या असतील तर निश्चित तुम्ही करू शकता, त्यासाठी उत्तम महिना असेल. तृतीय स्थान परिश्रम, पराक्रम, कीर्ती, प्रसिद्धी या सगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. या महिन्यामध्ये जो सिनेसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये काम करतो, तर अशा सगळ्यांसाठी विशेष चांगला कालावधी असेल. जो वर्ग मीडिया क्षेत्राशी संदर्भात कार्य करतोय त्यांच्यासाठी एक विशेष उल्लेखनीय कार्य करून देण्यासाठी सुद्धा उत्तम असणार आहे. या महिन्यामध्ये प्रवास अनेक होतील. प्रवासामध्ये थोडीशी दगदग अधिक होऊ शकते, त्यामुळे विशेष आरोग्याची काळजी प्रवास करताना घ्यायची आहे. चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चौथ्या घरावरून आपण वास्तू आणि वाहन सुख पाहत असतो. या ठिकाणी मेषरास मंगळ याच ठिकाणी आहेत. ज्यांना मोकळी जागा घ्यायची आहे अशा वर्गासाठी अतिशय उत्तम कालावधी असणार आहे. या महिन्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये मोठ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता आणि त्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता. वास्तू आणि वाहन या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम असेल. सुखाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे. सर्व प्रकारचे सुखे आपण चौथ्याच घरावरून पाहतो. या ठिकाणी मंगळ जेव्हा येतात त्यावेळेस इच्छाशक्ती प्रबळ होते. प्रत्येक कामातनं स्वतःला आनंद प्राप्त करून घेण्याची एक इच्छाशक्ती वाढत असते. त्यामुळे या सर्व दृष्टीने महिना उत्तम आहे असं सांगितलं. मातृसुखासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम असेल. पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रणय पाहतो. या ठिकाणी वृषभ रास येते आणि शुक्राचं गोचर हे बुधयुक्त षष्ठातनं आहे. शुक्र बुधयुक्त षष्ठातनं गोचर करतायत म्हटल्यावर तुम्हाला एक उत्तमरित्या मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेण्यासाठी उत्तम फल प्राप्त करून देणारं असतं. याचबरोबर पंचमापासून द्वितीय भावात जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला प्रणय सुख सुद्धा उत्तम देतात. आर्थिक अडचणी काही असतील, काही गोष्टींसाठी लोन हवं आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या यशदायी स्थिती निर्माण करून देणारे असतात. त्यामुळे षष्ठातील शुक्रांचं गोचर उत्तम असेल. याचबरोबर ज्यांचं कायद्यासंदर्भातलं शिक्षण आहे किंवा कला क्षेत्रातलं शिक्षण आहे अशा वर्गाला एक विशेष उत्तम कालावधी असणार आहे. या महिन्यामध्ये मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र संमिश्र स्थिती दर्शवते. नवीन काहीतरी कोर्सेस जॉईन करायचे, शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचं, त्यासाठी सुद्धा हा महिना संमिश्र असेल. राशीपत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं. या ठिकाणी बुध त्याच ठिकाणी आहेत. बुधाची रास येते आणि बुध ग्रह त्याच ठिकाणी असल्यामुळे आरोग्य उत्तम राहील. सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचं आहे. या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराची साथ सोबत मिळू शकते. या ठिकाणी येणारी कर्क राशी कुठल्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नसल्यामुळे जोडदाराचं सुख प्रदान करून देण्यासाठी, एखाद्या व्यावसायिक काही मीटिंग्स प्लॅन करून घेण्यासाठी उत्तम असणार आहे. या महिन्यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा तुमचे उत्तम जाऊ शकतात. अशा पद्धतीने स्थिती उत्तम आहे. राशीपत्रिकेतील सप्तम स्थानातनं कर्केतनं गुरूंचं गोचर 1 जून पासून सुरू होत आहे. कर्केतील सप्तम भावातील गुरु तुम्हाला विशेष चांगली फळे देऊ शकतात. ते म्हणजे तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी. जो काही व्यापार आहे किंवा नोकरी तुम्ही करताय त्यासाठी तुम्हाला नवनवीन आयडिया, कल्पना तुमच्या डोक्यात येणं आणि त्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती तुम्ही तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करून घेणं, अशा उत्तम कालावधीने भरलेला हा महिना असेल. राशीपत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतं. भाग्येशापासून नवमत स्थानामध्ये गेलेला आहे. त्यामुळे उत्तम भाग्योदय कारक गोष्टी तुमच्या जीवनात घडू शकतात. शुभ संकेत वारंवार येऊ शकतात. अशा पद्धतीने उत्तम कालावधी आहे. दशमस्थान 10वं घर हे तुम्हाला कर्मनिष्ठ बनवत असतं. 10वं घर तुमच्या वडिलांचं सुख प्राप्त करून देत असतं. वडिलोपार्जित व्यवसायामध्ये तुम्हाला उतरण्यासाठीचा कालावधी दर्शवत असतं. आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम असेल व्यापारामध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी.
11वं घर आयस्थान, जिथे लाभस्थान पाहिलं जातं. शेतजमीन किंवा मोकळी जागा खरेदीतनं उत्तम लाभाची संधी या महिन्यात दिसून येत आहे आणि लाभाची स्थिती उत्तम या महिन्यात राहणार आहे आणि खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. या महिन्यामध्ये 12व्या घरामध्ये गुरूंची रास आहे. अधिक खर्च तुम्ही तुमच्या स्वतःच्या साठी आणि त्याचबरोबर कुटुंबासाठी खर्च करू शकता. मोठ्या इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग सुद्धा या महिन्यात आहे, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा सकारात्मक खर्च होण्याचे योग आहेत. या महिन्यात काही उपासना करणं आवश्यक आहे. सप्तम भावातनं गुरूंचं गोचर आहे, दत्त उपासना वाढवायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या राशीच्या तृतीय भावातनं शनींचं गोचर आहे. अधिक परिश्रम होत आहेत, परिश्रमातनं लाभ प्राप्त व्हावा, उत्तम तुमच्याकडनं कार्य व्हावं यासाठी शनी चालीसा पठण करायचं आहे. आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. राशीफळ आहे, वास्तुशास्त्रासंदर्भातील सुद्धा व्हिडिओ आहेत, ते तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्या व्हिडिओमधनं दिलेल्या उपासना करून स्वामींच्या सेवेत राहा, आनंदी राहा आणि सकारात्मक विचार करा. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.